नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. बाबासाहेब, प्रचार फेऱ्या झाल्या त्यात तुम्हाला कसा प्रतिसाद मिळत आहे आणि नागरिकांकडून आणखी काय तुमच्याबद्दल अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे त्याबद्दल माहिती द्या तुम्ही. प्रतिसाद तर अगदी उत्स्फूर्त आहे, कारण हे काय माझी पहिली निवडणूक नाही आणि वार्डही काही नवीन नाही आहे. हा माझा पारंपरिक वार्ड आहे आणि या वार्डामध्ये केलेली विकास कामं आणि दैनंदिन सटाणा नाक्यावरून जी कामं होतात, गोरगरिबांच्या छोट्या मोठ्या गरजा एकता मंडळाच्या माध्यमातून असेल, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असेल, आणि हे सगळं लोकांना आता ज्यावेळेस आम्ही जातो, लोक स्वतःहून सांगतात की तुमच्यासारख्याची या महापालिकेत गरज आहे. आणि त्याचबरोबर आमचे उमेदवार जे आहेत, आमचे उमेदवार निवडण्याची जी प्रक्रिया झाली तिच्यामध्ये सगळे अनुभवी असे उमेदवार आम्ही दिलेले आहेत. एकतर मी स्वतः आहे, माझ्या 4 टर्म पूर्ण झालेले आहेत. त्याचबरोबर माझ्याबरोबर भीमा वडांगे यांच्या धर्मपत्नी आशाताई भडांगे या आहेत. भीमा भाऊंनी पण जवळपास म्हणजे स्वीकृतमध्ये एक चांगलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. स्वीकृत नगर त्यांना तो कामाचा चांगला अनुभव आहे. माझ्याबरोबर एक साबणे म्हणून साबणे मावशी ज्या होत्या, तुळसाबाई साबणे, यावेळेस त्या वयामानानुसार त्या स्वतः उभं न राहता त्यांची सुनबाई उभी आहे आणि त्यांची जी 2 मुलं आहेत साबणे मावशींचे, ते कामामध्ये अत्यंत प्रामाणिक आणि त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं काम या गेल्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे ही नागरिकांमध्ये विकास कामं तर आहेच, पण त्याचबरोबर आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन, संकटात धावून जाण्याचा जो एक नागरिकांमध्ये आम्ही बघितलं की संकटात जर सगळ्यात आधी कोणी धावत असेल तर ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि एकता मंडळाचे कार्यकर्ते. तर हा खूप मोठा विश्वास आम्ही या ठिकाणी निर्माण केला आहे आणि त्याचाच प्रतिसाद आज आम्हाला या प्रचार फेरीतून दिसला. बाबासाहेब, मालेगावात लोकसंख्या झपाट्याने वाढते, रस्ते छोटे पडत चालले, बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक जॅम सारखे प्रकार घडत आहेत, मालेगावात हॉस्पिटल्स जास्त आहेत, शाळा जास्त आहेत. त्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या वार्डामध्ये किंवा इतर प्रभागांमध्ये तुम्ही काय तुमचं विजन असू शकतं किंवा तुमची कन्सेप्ट काय? बघा, बायपास रोडचा जो विषय आहे, आपलं कॅम्पातील जो मेन रोड आहे तो अत्यंत अरुंद आहे आणि काही वर्षापूर्वी, म्हणजे आज 5 वर्षापूर्वी तो एकच रस्ता होता की तिथून सगळी ये जा, म्हणजे अगदी वडगावला ज्या माणसाला जायचं असेल तर त्यांना तो एकच रस्ता होता. आणि त्यांचा ह्या मधल्या भागामध्ये तिथं व्यापार उद्योग पण भरपूर आहे, त्यांचा त्याविषयी संबंध नाही, पण त्यांना जर वडगावला जर जायचं असेल तर त्यांना तो एकमेव पर्याय होता. किंवा एक श्रीरामनगरकडून होता. आता श्रीरामनगरकडून देण्यातून पण रस्ते झालेले, पण मी माझ्या मोची कॉर्नरपासून ते याच्यापर्यंत शीतला माता नगरपर्यंत एक रस्ता केला, मी मोठा रस्ता केला. आज बरीचशी ट्रॅफिक ही ज्यांना इथे मेन रोडला काही काम नाही, कॅम्पात काही काम नाही, ती लोक सरळ त्या रस्त्याने बाहेर पडत असतात किंवा मालेगाव शहरामध्ये यायचं तर बाहेरून ते, म्हणजे हा विषय मी 5 वर्षापूर्वीच घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपलं सगळ्यात महत्त्वाचं जर ट्रॅफिक पॉईंट कुठला असेल तर तो आपला मोसम पूल, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, गांधी पुतळाजवळ विषय आहे. तर त्याचेही सोल्युशन्स आहेत, पर्यायी रस्ते भरपूर आहेत, ते लवकरात लवकर कसे होतील. आणि हा ट्रॅफिकचा त्याच्यात एक रस्ता जो आहे त्याच्यामध्ये काही ॲक्विजिशनचा विषय थोडा राहिलेला आहे. म्हणजे जर आपण ज्याला दाभाडीकडून यायचं आहे किंवा ज्या ट्रक्स येतात, माल होऊ मोठ्या मोठ्या गाड्या मोसम पुलाकडे येतात, तर यांना जर आपल्याला वळवायचं असेल तर स्वप्नपूर्ती नगरपासून ते थेट गिरणा पुलापर्यंत एक रस्ता DP मध्ये आहे. तो अनेकदा मी प्रयत्न केला, पण काही ठिकाणी त्याचं अजून ॲक्विजिशन झालेलं नाही. तो रस्ता जर आपण केला तर मालेगावची जी गरज नसलेली जी ट्रॅफिक जी मालेगाव शहरामध्ये येते ती वळवण्यामध्ये आपण अगदी सहजपणे या ठिकाणी, आणि बहुतांश तुम्हाला सांगतो की मोसम पूल अक्षरशः मोकळा स्वाजते. तो एकच रस्ता केला तरी, आणि ते माझ्या डोक्यात फार कधीपासून आहे, पण सत्ता नाही. विद्यार्थी, महिला, मुली यांच्यासाठी काही वेगळी कन्सेप्ट आहे?
या ठिकाणी आता जी डोंगराळे गावची जी घटना घडली ती सगळ्यांनाच हलवणारी होती. किमान ज्यांना हृदय आहे, ज्यांना मन आहे, त्यांच्यासाठी तर अत्यंत दुःखदायक अशी ती घटना होती. आणि त्याच्यानंतर या विषयावर दुःख करून चालणार नाही, त्याच्यावर काहीतरी विचार झाला पाहिजे. ही एक विकृती असते आणि या विकृतीला जर टाळायचं असेल, विकृतीला कोणी रोखू शकत नाही. कधी काय प्रसंग होईल, तर कोणाच्या डोक्यात कोणत्या क्षणी काय विषय येईल तर ते सांगता येत नाही. ते संकट कधी अचानकपणे येऊ शकतं. तर त्या पद्धतीने बघितलं देवेंद्रजींच्या नेतृत्वात किंवा त्यांच्या अखत्यारीत असलेलं जे खातं आहे, गृह खातं, या माध्यमातून दामिनी पथक तर या बाबतीत कार्यान्वित आहेच. पण त्याचबरोबर माझा मानस असा आहे की आपले काही टीम त्या ठिकाणी तयार करायच्या, एक हेल्पलाईन तयार करायची की कुठं जर असं काही संकट अचानक आलं, कोणा माता भगिनीची छेड झाली, चेन स्नॅचिंगचा प्रकार असेल, पोलिसांबरोबर ती आपल्या कार्यकर्त्यांनी ताबडतोब कळली पाहिजे. त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी काही घटना विपरीत घडण्याच्या आधी त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते पोहोचतील आणि पोलिसही पोहोचतील, अशा पद्धतीची एक यंत्रणा या मालेगाव शहरात निर्माण करण्याचा माझा मानस आहे आणि ते निश्चितपणे मी ते करून दाखवेन.